हा देवेंद्र फडणवीसांवर आमचा थेट स्वरूपाचा आरोप आहे। राहुल सोलापूरकर हा शिवाजी महाराजांच्या संदर्भात बोलल्यानंतर आपण त्यांना सुरक्षा देता, तो कोरटकर का फरटकर तो बोलतो त्याचंही आपण काही बिघडत नाही, त्यांनाही आपण पाठिंबा कुठेतरी देता। आणि आता जर गायकवाडांच्या वक्तव्यावर अजूनही आपण झोपा काढत असाल तर देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचा, शिवचरित्राच्या अनुषंगानं विकृत बोलणाऱ्यांना प्रोत्साहन देत असताना शिवाजी महाराजांच्या विरोधात कट कारस्थान हे देवेंद्र फडणवीस दस्तूरखुद हे चालवत आहेत असा या आरोप या निमित्ताने मी करतोय। कारण हातावर हात ठेवून गप्प बसतात आहे, स्वतःच्या पक्षाला शिवाय दिल्यानंतर गप्प बसतात आहे। शिवाजी महाराजांच्या संदर्भात चुकीचा उल्लेख केल्यावर आपण जर गप्प बसताय तर हे आपलं गप्प बसणं म्हणजे आपण बहिरेपणाचं सोंग घेत नाही, तर यामध्ये आपला अजेंडा जो आहे हा महाराष्ट्राने आता ओळखलाय। त्यामुळे आपण काय कारवाई करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आणि आपण जर कारवाई करत नसाल तर या महाराष्ट्राला अराजकता दिशेने आपण घेऊन चाललाय एवढं मात्र निश्चित। आपल्या कोणत्याही जाहीर सभेत आपण या विकृत संपूर्ण प्रकरणात गोविंद पानसरेजींच्या संदर्भात, शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या संदर्भात केलेल्या उल्लेखाच्या अनुषंगानं आपण जर कारवाई केली नाही तर आपण जिथे जिथे जाल त्या सभेमध्ये आम्ही आपल्याला शिवाजी कोण होता हे पुस्तकही देऊ आणि प्रत्येक ठिकाणी येऊन आमचे कार्यकर्ते आपल्याला जाब विचारतील। सर, एकंदरीतच संजय गायकवाड यांचं हे सगळं प्रकरण सुरू असताना प्रशांत तांबे यांना जी काही शिवीगाळ झाली, प्रशांत तांबेंची तक्रार फक्त नोंदवून घेतली, गुन्हा कोणताच अजूनपर्यंत संजय गायकवाडांवरती दाखल होत नाहीये। हा किती कशा पद्धतीने हे सगळं बघतो? प्रकाशक तांबे यांचा कुठलाही दोष नसताना वास्तविक पाहता त्यांनी अत्यंत संयमाने घेतलं, फारच चांगल्या पद्धतीने ते बोलत होते, व्यवस्थित बोलत होते। त्यांना तू बामण आहे का म्हणजे ब्राह्मण वर्गालाही कुठेतरी त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात संदर्भ असेल किंवा तू अवलाद कोणाची आहे अशा स्वरूपात असेल, हे सर्व जे आहे हे सर्व समजण्याच्या पलीकडे आहे। मी देखील प्रकाशक तांबे यांना यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आणि त्यांना